नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. राजाने तिन्ही राण्यांना प्रसाद प्रदान केला. महर्षी ऋष्यशृंग परत अंगदेशात गेले. इकडे अयोध्येत तिन्ही राण्यांना दिवस गेलेत. महाराज दशरथांना आता जीवनात खरा खरा आस्वाद वाटू लागला. अवघ्या अयोध्येमध्ये सर्वत्र आनंदी आनंद पसरलाय. तिन्ही राण्यांना डोहाळे लागतात. महाराज दशरथ भगवती कौसल्येला विचारतात, तुला कसले गडोहाळे लागलेत? त्यावर भगवती कौसल्या माता म्हणते, महाराज, मला दोन गोष्टी सारख्या कराव्याशा वाटतात. एक तर साधू संतांची आणि ऋषीमुनींची सेवा करावी, आणि दुसरे म्हणजे जे जे बंदिवासात पडले असतील त्या सर्वांना सोडून द्यावे. या डोहाळ्यांद्वारे भगवान नारायणांच्या अंतरंगात असलेली आकांक्षा कौसल्या मातेच्या श्रीमुखातून प्रगट होत होती. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. दिवसामागून दिवस जातात, महिन्यांमागून महिने जातात. चैत्र महिन्याचा आरंभ झाला. शुक्ल पक्ष आहे, नवमी तिथी आहे. मंगळवारची माध्यान्नाची वेळ आहे. पुनर्वसू नक्षत्र आहे. भगवंतांच्या जन्माची वेळ जवळ आली आहे. खरं म्हणजे या दिवसात कौसल्या माता एकटी कधीच नसायची, पण आज ती भगवंतांच्या चिंतनात मग्न असलेली असताना योगायोगाने दासी इकडे तिकडे गेले आहेत, आणि भगवती कौसल्या मातेने आपल्यासमोर आपले आराध्य साक्षात भगवान बालस्वरूप नारायण यांचे दिव्य रूप पाहिले. शंख चक्र पद्म गदाधारी त्या प्रभूंना पाहून माता अत्यंत हर्षित होते. कौसल्येचे अंग अंग रोमांचित होऊन हात आपोआप जोडले जातात. ती भगवंताची अतीव दिव्य रूपाची स्तुती करते. भगवंत म्हणाले, आई, तुझ्या तपाने वश होऊन तुझा पुत्र म्हणून मी येतोय. कौसल्या मातेच्या मुखातून उद्गार निघतात, आपण इतके मोठे रूप धारण करून का आलात? आपण छोटे बालस्वरूप व्हा, बाळ होऊन माझ्या अंकावर या. भगवंत म्हणतात, आई ठीक आहे, आणि प्राकृत बालरूपामध्ये भगवान कौसल्या मातेच्या अंकावर विराजमान होतात. अयोध्येच्या राजद्वारावर मंगलवाद्यांचा गजर सुरू होतो. लोक अत्यंत वेगाने उत्साहाने धावत धावत येतात. महाराज दशरथ आनंदून जातात. त्यांच्या राजद्वारी एका दिव्य उत्सवाचा आरंभ होतो. अयोध्येचे सम्राट महाराज दशरथ वर्षानुवर्ष ज्या घटकेची प्रतीक्षा करीत होते, ती मंगल घटिका अखेर त्यांच्या जीवनात उदित झाली. पुत्रमुखाचे दर्शन घ्यावे आणि आपले जीवन सफल करावे, यासाठी महाराज दशरथ अत्यंत आसुसलेले होते. अखेर तो मंगलक्षण आला आणि कौसल्या मातेने साक्षात भगवंताला आपला पुत्र जन्म दिला. आकाशमंडलांमध्ये वाद्यांचा दिव्य नाद घुमू लागला. देवतांनी पुष्पवृष्टी केली. अयोध्येच्या आनंदाला पारावार उरला नाही. कौसल्या महाराणीच्या महालावर उत्तम चौघडा निनादू लागला. महाराज दशरथांनी ही बातमी ऐकली आणि मात्र आनंदातिरेकाने त्यांचे नेत्र पाणावले. मनुष्याला जेव्हा फार आनंद होतो तेव्हा तो आनंदही त्याच्या नेत्रातून अश्रूंच्या द्वारे व्यक्त होतो. एखाद्या सामान्य बालकाचा जन्म झाला तरी ते घर कसे आनंदाने भरून जाते. या ठिकाणी तर साक्षात अजन्माजन्मासी आला, ज्याला जन्म नाही, पण जो संपूर्ण विश्वाला जन्म देणार आहे, तो परमात्मा स्वयंपुत्र म्हणून आलाय. महाराज दशरथांचा आनंद कशातच मावेना, आणि हा आनंद काही केवळ महाराज दशरथांचा नव्हता. अहो, वाद्यांचा निनाद ऐकताच अयोध्येचे लोक धावले. ही मंगलवार्ता केव्हा कानावर येते ह्याची लोक वाट पाहत होते. सर्वात आधी अयोध्येच्या महिला धावल्या. या बाबतीत महिला मंडळाचा उत्साह काही वेगळाच असतो. पण गोकुळातल्या गोपी आणि अयोध्येतल्या महिला यातील एक अंतर या ठिकाणी लक्षात येतं. भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी गोपी जेव्हा निघाल्या तेव्हा गोपींनी स्वतःचा शृंगार केला, असे वर्णन भगवान शुकाचार्यांनी केले आहे. गोप्यश्चाकर्ण्यमुदिता यशोदाया सुतोद्भवम आत्मानं भूषयांचक्रू. अयोध्येच्या महिलांना स्वतःचा शृंगार करण्याची आवश्यकता वाटलीच नाही, कारण त्या नेहमी सजलेल्याच असतात. हे राजधानीतलं महिला मंडळ आहे, त्यामुळे फक्त उठल्या आणि धावल्या. गोपींना पुष्कळ कामं करावी लागतात, पण अयोध्येतल्या महिलांना फक्त सजायचे आणि पाहुण्यांचे स्वागत करायचे, एवढंच काम. गोस्वामी म्हणतात, सहज सिंगार कये उठी धाई. अयोध्येच्या राजमहालाच्या अवतीभोवती आणि संपूर्ण अयोध्येच्या दिव्य उल्हास दृग्गोचर होऊ लागला, आणि या आनंदाला रोज अधिकाधिक उधाणच येणार होते.
कारण दुसऱ्या दिवशी पहाटे भारतीय गणनेप्रमाणे तिथी तीच आहे, कारण सूर्योदय झालेला नाही. बुधवारची पहाट नक्षत्र मात्र बदलले. पुष्य नक्षत्र सुरू झाले आणि कैकई मातेच्या महालावर चौघडा निनादू लागला. तिथे भरताचा जन्म झाला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गुरुवारी एकादशीला मध्यान्ह समयी सुमित्रा मातेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 2 बालकांना जन्म दिला. घरात एखाद्या पुत्राचा जन्म झाला तर सगळ्यांना किती आनंद होतो. महाराज दशरथांच्या घरी तर 2 दिवसाच्या आत 4 बालकांचा जन्म झालाय. संपूर्ण अयोध्या आनंदाने बेहोश होऊन नृत्य करते. गोस्वामी म्हणतात, समुन वृष्टी अकासते लोई, ब्रह्मानंद मगन सबलोही. अयोध्येतल्या या आनंद महोत्सवाची तुलना अन्य कोणत्याही महोत्सवाशी करताच येत नाही. भगवान सूर्यनारायण आकाशमंडलात स्थिर होऊन हा उत्सव बघतायत. कधीही न थांबणारे भगवान सूर्य आपल्या वंशामध्ये निर्माण झालेला हा आनंदोत्सव पाहतच राहिले. कुणाच्या लक्षातच आले नाही. जवळजवळ 1 महिन्याचा तो दिवस झाला, पण कोणाला महिन्यासारखा वाटलाच नाही. शेवटी काळ हा आपल्या मनावर अवलंबून असतो. कथेचा कंटाळा आला की फार वेळ झाला असं वाटायला लागतं आणि कथेमध्ये रस असला तर वेळ कसा गेला हेही समजत नाही. गोस्वामी तुलसीदास या ठिकाणी गौप्यस्फोट करतात. ते म्हणतात की भगवान महादेवाने पार्वतीला सांगितले, पार्वती, तुला मी एक रहस्य सांगतो, ते कोणालाही सांगू नको. तुझी बुद्धी पक्की असल्याने तू कोणाला सांगणार नाहीस याची मला खात्री आहे. देवांच्या सभेमध्ये एक प्रस्ताव आला होता की भगवंताच्या प्रगटीकरणाच्या महोत्सवाच्या वेळी कुणीही अयोध्येत सहभागी व्हायचं नाही. या प्रस्तावात एक सावधानता होती. देवांनी विचार केला की आपण सगळे रावणाच्या बंदिवासात पडलेले गुलाम आहोत. आपल्या मुक्ततेकरता भगवंत आले आहेत. त्यामुळे आपण जर सगळे मिळून त्या उत्सवाला गेलो आणि रावणाच्या गुप्तचरांनी पाहिले तर रावणाला नक्की अंदाज करता येईल की या देवांची काहीतरी गडबड आहे. मग भगवंताच्या जन्मापासूनच त्यांच्यावर आपत्ती यायला सुरुवात होईल. मोठ्या सायासानंतर हा मंगल दिवस येतोय. आपल्याला कितीही आनंद झालेला असला तरी हा आनंद उत्साह रोखून धरला पाहिजे. कुणाला शंका येता कामा नये. आपली भावना आवरली पाहिजे. पार्वती, हा प्रस्ताव इंद्राने मांडला. अनुमोदन द्यायला मीच होतो. मात्र आज मी तुला हे रहस्य सांगतोय की हा प्रस्ताव सगळ्यात पहिल्यांदा मीच मोडला. भगवंताच्या जन्माच्या दिव्य उत्सवाचे ते वातावरण पाहिले आणि मला राहावे ना. शेवटी मी विचार केला, जे काय व्हायचं ते होईल, पण नियम मोडायचाच होता. पण तो नियम मोडणारा आणखी एक गाठला. हेतू हा की सगळे प्रकरण आपल्या एकट्यावर शेकायला नको. अर्थात कुणाच्या लक्षात येणार नाही याची आम्ही काळजी घेणारच होतो. मी काकभूषुंडींना विचारले. ते अगदी माझ्या पुढे तयार झाले, कारण त्यांच्या अंतःकरणात प्रभू रामचंद्रांच्या विलक्षण भक्तिभाव होता. आम्ही दोघांनी मानवी रूप धारण केले आणि दोघेजण अयोध्येच्या राजमार्गावरून गल्ल्यांमधून नुसते हिंडत होतो. तो महोत्सव पाहून, अयोध्येच्या लोकांचा उत्साह पाहून आमच्या डोळ्याचे पारणं फिटलं. भारतीय परंपरेमध्ये पुत्रजन्म हा फार फार आनंदाचा उत्सव मानला गेला आहे. येथे कन्याजन्मसुद्धा अभिप्रेत आहे. घरामध्ये बालकाचा जन्म होणे हा कसा आनंदाचा क्षण आहे. फार सुंदर वर्णन कालिदासांनी शाकुंतलमध्ये केले आहे. शाकुंतलमधील तो श्लोक वाचून जर्मन महाकवी गटे यांनी तो वाचला आणि तो शाकुंतल मस्तकावर घेऊन नाचू लागला. शाकुंतलमध्ये कालिदास म्हणतो, क्षदंत मुकुलान्निमित्त हासैर व्यक्त वर्णरमणीय वच प्रवृत्तीन अंकाश्रय प्रणयीनस्तनया म्हणतो धन्यास्त्वदंग रजसा मलिनी भवंती. आपल्या घरातले छोटे बालक आठवा. अजून त्याला छोटे छोटे दात येत आहेत. अशा अवस्थेत तो बोबडे बोल बोलतोय. त्याचे बोलणे काही व्याकरण शुद्ध नसते. लहान निरागस बालक उगाचच्या उगाच हसत असतं. मोठ्या माणसाला निरागसपणे हसताच येत नाही. मोठ्या माणसांचं हसणं फार संशयास्पद असतं. ज्याला मोठेपणी देखील लहान बालकासारखं निरागस असता येतं त्याला अध्यात्म कळलेलं असतं. या लहान मुलाचे बोबडे बोल त्याच्या मात्यापित्याच्या अंतःकरणाला किती आनंद देत असतात हे मातृत्व आणि पितृत्व प्राप्त झाल्याशिवाय कसं बरं कळायचं. अत्यंत प्रेमाने ते मूल त्याच्या मांडीवर बसलंय. त्याला लागलेली धूळ आपल्या वस्त्रांना लागते आणि कालिदास म्हणतो, ज्यांची वस्त्र अशा धुळीने मलिन झाली आहे ती जीवनात धन्य आहे. एखाद्या माणसानं टिपटॉप स्वच्छ राहण्याच्या नादात लहान मुलाला कधी मांडीवरच घेतलं नाही, त्याचं सारं आयुष्य वाया गेलं. म्हणून लहान मुलांना खेळवा. लहान मुले कुणाचीच नसतात, ती देवाची असतात. माणूस बिघडतो मोठा झाल्यावर.
लहान मुलांना काही नको असतं, केवळ प्रेम हवं असतं. एका लहान बालकाचे घरात आगमन होते आणि तो त्या घराचा सम्राट होऊन जातो. घरात सारे काही त्याला अनुकूल असंच केलं जातं. तो प्रमुख आहे. त्याची काळजी सर्वांना आहे. कल्पना करा, एक सामान्य बालक जन्माला आले तर एवढा आनंद. मग साक्षात अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक प्राकृत बालकाचे रूप घेऊन आला असेल तर एक रूप नव्हे तर 4 रूपे घेऊन आलाय. त्या ठिकाणी महाराज दशरथ, 3 राण्या, अयोध्यावासी जनता या सर्वांच्या मुखावर आनंदाचे काय कोण वर्णन करणार. भगवान महादेव आणि काकभुशुंडी महाराज हे दोघे अत्यंत प्रगाढ भगवत भक्त आहेत. आत्यंतिक प्रेमाच्या उमाळ्यामध्ये या दोघांनी नियमभंग केला आणि वेश बदलून अयोध्येत संचार करीत राहिले. अयोध्येतला हा वात्सल्य रस इतक्या प्रकर्षाने, इतक्या प्रगाढ अवस्थेत ओलांडला. यतो वाचा निवर्तन्ते, अप्राप्य मनसासह वाणीने थांबावे हेच ठीक आहे. गोस्वामी म्हणतात, यह शुभचरित जानपई सोई, कृपा राम जा पर होई. ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्यांनाच या भक्तिरसाचे आकलन होईल. दशरथांनी वारंवार महर्षी वसिष्ठांच्या चरणी प्रणाम केले. या बालकांच्या जन्माचा जातकर्म संस्कार तर आटोपला होता. पुढच्या संस्कारांचा आरंभ व्हायचा आहे. अशौच निवृत्तीनंतर महर्षी वसिष्ठांना बोलावण्यात आले. अत्यंत श्रद्धेने महाराज दशरथ म्हणतात, गुरुदेव कृपा करून आपण ह्या बालकांचे नामकरण करावे. ही बाळे तुमची आहेत. महर्षी वसिष्ठ त्या बालकांकडे पाहतच राहतात. महाराज दशरथांना हे ठाऊक नाही की आपल्या पोटी जन्माला आलेला श्रीराम नेमका कोण आहे, पण वसिष्ठ मुनींना ते ठाऊक आहे. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.